कंत्राटदार हर्षल पाटील या तरुण युवकाने जलजीवन मिशनचे बिले प्रशासनाकडे थकल्याने आत्महत्या केली होती। आत्महत्या केल्याने यवतमाळ येथील कंत्राटदार संघटनेने जिल्हा परिषदेसमोर मौन पाळून निषेध व्यक्त केला आहे। हर्षल पाटील या युवकावर आत्महत्या करण्याची वेळ आली, अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, अशी प्रतिक्रिया कंत्राटदार संघटनेने केली आहे। जलजीवन मिशन अंतर्गत काम करण्यात येत असलेल्या बिलाची रक्कम थकीत असल्याने निराश झालेल्या हर्षल पाटील या तरुण युवकाने आत्महत्या केली। त्याचाच निषेध म्हणून यवतमाळतील कंत्राटदार संघटनेने काळी फीत लावून सरकारचा निषेध व्यक्त केलाय। हर्षल पाटील सारख्या युवकाने आत्महत्या केली तशी वेळ आमच्यावर आणू नका, त्यामुळे प्रलंबित बिले देण्यात यावी अशी मागणी संघटनेने यावेळी केली। एक कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी परवाच्या दिवशी आत्महत्या केली। त्याचा निषेध दर्शवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण कॉन्ट्रॅक्टर इथे हजर आहेत। आमचे तसे शासनाकडे सर्व डिपार्टमेंटचे पकडून 90,000 कोटीचे देयके थकीत आहेत आणि ते मागील 1 वर्षापासून थकीत आहेत। ते वाढत आता परत वाढत चाललेले आहे आणि सगळ्यात हद्द तर गुलाबराव पाटलांनी केली। गुलाबराव पाटलाला याच्याकडून पैसे घेताना सगळं जमलं, पर्सेंटेज शिवाय टेंडर पास होत नाही आणि त्यांना त्याचे पैसे चालतात। सब कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट त्यांनी आत्महत्या केल्यावर ते म्हणतात की बा या सब कॉन्ट्रॅक्टर आहे। मग काय आता प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या करायची का? रजिस्टर कॉन्ट्रॅक्टरनी? सरकारची इच्छा काय, मनीषा काय? सर्वांनी आत्महत्या करा शेतकऱ्यासारख्या। या महाराष्ट्रामध्ये कंत्राटदारांना जो अन्याय चालू आहे त्याचा हा बळी म्हणजे आमचा अभियंता हर्षल पाटील। खरं तर महाराष्ट्र शासन म्हणा किंवा हे सरकार म्हणा रोजगार देऊ शकत नाही युवकांना, म्हणून अनेक युवक अभियंते आहेत तरी ते कंत्राटदारी करतात आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार लोकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून देयक शासनाकडे थकीत आहे। एकीकडे हे शासन शेतकऱ्यांना शिव्या देतं, एकीकडे हे शासन पैशामध्ये आपण व्हिडिओ पाहतोय, एकीकडे छमछम हे नाचतायत। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? कोणाचं सोयरसुतक कोणाकडे नाही। एकावेळी बहिणीला आमच्या लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये टिकवतात आणि तिचंच कुंकू पुसणाऱ्या या शासनाचा मी निषेध करतो। धन्यवाद। मिशनचे कंत्राटदार सांगली येथील तांदूळवाडी येथील हर्षल पाटील वय वर्ष 35 यांना 1 ते 1.5 वर्षापासून 1 करोड 40 लाखाचं बिल न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्याचप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रातून जलजीवन मिशनचे 12,000 कोटीचे बिल या सरकारकडे प्रलंबित आहे, परंतु ते कोणाकडे लक्ष देत नाही आहे। आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे 120 करोड बिले थकीत आहेत आणि 50 करोडची बिले आणखी बनवायची आहे, म्हणजेच 170 करोड रुपयाचे बिलं यवतमाळ जिल्ह्यात प्रलंबित आहेत। हे सरकार आमच्याकडे काहीच लक्ष देत नाही। आम्ही कर्जानी इकडनं तिकडनं व्याजाने पैसे आणून आमचे कामं करतो, आम्ही महाराष्ट्राच्या विकास कामाला हातभार लावतो, पण आमच्याकडे मुळीच या कार्यकर्त्यांचं राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आहे। कृपया आमची विनंती आहे की हर्षल पाटलाप्रमाणे आम्हाला सुद्धा आत्महत्या करावे लागतात काय, हे आमच्यासमोर आवासून प्रश्न उभा आहे। कारण आम्ही सावकाराकडनं पैसे आणलेले आहे, आम्ही बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे। आमच्या सर्वांचं सिबिल, जेवढे कंत्राटदार आहे सर्वांचं सिबिल आमचं खराब झालेलं आहे। याच्या पुढे आम्हाला कोणतीच बँक पैसे द्यायला तयार होणार नाही, म्हणून आम्हाला कळकळीची विनंती करतो सरकारला, राज्यकर्त्यांना की कृपया आमच्यावर लक्ष द्या, आम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करू नका आणि आमचं तात्काळ आमचे जेवढे देयक आहे तेवढं देण्याची कृपा करा। काल आमचा भाऊ हर्षल पाटील यांनी काल तांदूळवाडी येथे आत्महत्या केली आहे। ही बाब आमच्या कंत्राटदार म्हणजे परिवारामध्ये अत्यंत चुकीची आहे, कारण शासनापासून मार्च 2024 पासून आम्हाला 1 रुपयाचाही निधी भेटत नाही आहे। जरी निधी आला तरी आमची 120 कोटीची आउटस्टँडिंग असताना फक्त 15-16 कोटी रुपये येत आहे आणि आम्हाला 27% 20% या रेशोने आम्हाला पैसे दिले जात आहे। त्यामुळं 6 महिन्यापासून आमची ठेकेदाराची अवस्था एकदम बेकार झाली आहे। तसंच आमचं जे रिवाईजचं आहे शासनाकडे जे प्रस्ताव पाठवत आहे याला पण जवळपास 1-2 वर्षापासून कुठल्याही प्रकारची मंजुरी भेटत नाही आहे। त्यामुळे आमच्या कंत्राटदार संघाने सर्वांनी शासनाला विनंती केली आहे की आमचे जे काही FDR आहे ते FDR आम्हाला परत द्या। जर तुमच्याकडून सध्या लवकरात लवकर पैसे आमचे पूर्ण देण्यात येत नसेल तर जवळपास आम्ही आमची FDR घेऊन आम्ही आमचं कर्ज मुक्त करू शकतो। तसेच काल हर्षल पाटीलने जी आत्महत्या केली या आत्महत्येची चौकशी व्हायला पाहिजे, कारण आपल्या मंत्री महोदयांनी जे काही स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट अत्यंत चुकीचे आहे।
भले तो त्याच्या भावाच्या नावावर काम करतो, पण तरी पण तो एक कंत्राटदार आहे, त्याचं त्या तिथल्या बोर्डवर नाव आलेलं आहे. म्हणून आम्ही या गोष्टींचा सर्वजण मिळून निषेध करतो. या प्रकरणाची चौकशी होऊन त्याला न्याय भेटायला पाहिजे अशी आमची भावना आहे. माझं नाव आहे राहुल घुगे, यवतमाळ.